नमस्कार मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती प्रकाशित होत आहेत. आपण जर शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आजचा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अतिसंभाव्य एकूण 50 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेवटी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. चला तर आजचा अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय ए 19 सप्टेंबर, बी 20 सप्टेंबर, सी 21 सप्टेंबर, डी 22 सप्टेंबर. योग्य उत्तर पर्याय सी 21 सप्टेंबर. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस 21 सप्टेंबरला साजरा केला जातो. प्रश्न दुसरा, डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती होते? पर्याय ए अंतराळ, बी औषध, सी पत्रकारिता, डी शेती. योग्य उत्तर पर्याय डी शेती. डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे शेती या क्षेत्रातील व्यक्ती होते. प्रश्न तिसरा, भारतातील पहिले केरोसिन मुक्त शहर कोणते आहे? पर्याय ए कोलकाता, बी मुंबई, सी दिल्ली, डी कोची. योग्य उत्तर पर्याय सी दिल्ली. भारतातील पहिले केरोसिन मुक्त शहर दिल्ली आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते पत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवत नव्हते? पर्याय ए मूकनायक, बी हरिजन, सी समता, डी प्रबुद्ध भारत. योग्य उत्तर पर्याय बी हरिजन. खालीलपैकी हरिजन हे पत्रक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवत नव्हते. प्रश्न पाचवा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय ए कर्मवीर भाऊराव पाटील, बी महात्मा ज्योतिबा फुले, सी पंडित नेहरू, डी दादोबा पांडुरंग. योग्य उत्तर पर्याय ए कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. प्रश्न सहावा, रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या कितव्या पोलीस महासंचालक आहेत? पर्याय ए 45व्या, बी 46व्या, सी 47व्या, डी 48व्या. योग्य उत्तर पर्याय डी 48व्या. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या 48व्या पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न सातवा, राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र कोणते आहे? पर्याय ए दक्षता, बी राजपथ, सी पोलीसनामा, डी लोकराज्य. योग्य उत्तर पर्याय ए दक्षता. राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र दक्षता आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? पर्याय ए पांढरा, बी पिवळा, सी सोनेरी, डी गडद निळा. योग्य उत्तर पर्याय डी गडद निळा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे. प्रश्न नववा, जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात कोणत्या देशाने केली? पर्याय ए अमेरिका, बी UAE, सी जर्मनी, डी चीन. योग्य उत्तर पर्याय बी UAE. जगातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात UAE या देशाने केली. प्रश्न दहावा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा व संध्याकाळचा तारा असे संबोधले जाते? पर्याय ए मंगळ, बी बुध, सी शुक्र, डी शनी. योग्य उत्तर पर्याय सी शुक्र. खालीलपैकी शुक्र ग्रहाला पहाटेचा तारा व संध्याकाळचा तारा असे संबोधले जाते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, तेव्हा कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच आपला फायदा होणार आहे. प्रश्न 11वा, वनमित्र ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? पर्याय ए हरियाणा, बी पंजाब, सी उत्तर प्रदेश, डी उत्तराखंड. योग्य उत्तर पर्याय ए हरियाणा. वनमित्र ही योजना हरियाणा राज्य सरकारने सुरू केली आहे. प्रश्न 12वा, आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ होईल? पर्याय ए खूप पाऊस पडणे, बी कमी पाऊस पडणे, सी माया नसणे, डी संकट कोसळणे. योग्य उत्तर पर्याय डी संकट कोसळणे. आकाश फाटणे याचा संकट कोसळणे असा अर्थ होईल. प्रश्न 13वा, गारो, खासी आणि जैतीय टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहेत?
पर्याय ए जम्मू काश्मीर, बी मेघालय, सी मणिपूर, डी उत्तराखंड। योग्य उत्तर पर्याय बी मेघालय। गारो, खासी आणि जैतीय टेकड्या मेघालय राज्यात स्थित आहेत। प्रश्न 14वा, महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो? पर्याय ए 1 जानेवारी, बी 2 जानेवारी, सी 3 जानेवारी, डी 5 जानेवारी। योग्य उत्तर पर्याय बी 2 जानेवारी। महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो। प्रश्न 15वा, गुवाहाटी हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे? पर्याय ए गंगा, बी गोदावरी, सी कावेरी, डी ब्रह्मपुत्रा। योग्य उत्तर पर्याय डी ब्रह्मपुत्रा। गुवाहाटी हे शहर ब्रह्मपुत्रा नदी तीरावर वसलेले आहे। प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे? पर्याय ए ताडोबा, बी कान्हा, सी बंदीपूर, डी भरतपूर। योग्य उत्तर पर्याय बी कान्हा। खालीलपैकी कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे। प्रश्न 17वा, राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए जळगाव, बी अकोला, सी बुलढाणा, डी यवतमाळ। योग्य उत्तर पर्याय डी बुलढाणा। सिंदखेड राजा हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात आहे। प्रश्न 18वा, संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला? पर्याय ए 10 डिसेंबर 1945, बी 10 डिसेंबर 1946, सी 10 डिसेंबर 1947, डी 10 डिसेंबर 1948। योग्य उत्तर पर्याय डी 10 डिसेंबर 1948। मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी प्रसिद्ध करण्यात आला। प्रश्न 19वा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? पर्याय ए पंतप्रधान, बी गृहमंत्री, सी राष्ट्रपती, डी संसद। योग्य उत्तर पर्याय सी राष्ट्रपती। केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे असतात। प्रश्न 20वा, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? पर्याय ए कुमाऊ हिमालय, बी नेपाळ हिमालय, सी आसाम हिमालय, डी काश्मीर हिमालय। योग्य उत्तर पर्याय बी नेपाळ हिमालय। माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी नेपाळ हिमालय या पर्वतरांगेमध्ये आहे। मित्रांनो, एक विनंती आहे, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा। यामुळे आम्हाला देखील मोटिवेशन मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 21वा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ देण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय ए सरन्यायाधीश, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती, डी कायदा मंत्री। योग्य उत्तर पर्याय बी राज्यपाल। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पद व गोपनीयतेची शपथ देण्याचा अधिकार राज्यपाल यांना आहे। प्रश्न 22वा, महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय कोणते? पर्याय ए मुंबई शहर, बी पुणे शहर, सी नागपूर शहर, डी ठाणे शहर। योग्य उत्तर पर्याय ए मुंबई शहर। महाराष्ट्रातील पहिले पोलीस आयुक्तालय मुंबई शहर हे आहे। प्रश्न 23वा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कल्की धाम मंदिराचे उद्घाटन कुठे केले? पर्याय ए रूरकेला, बी विजयवाडा, सी संभल, डी चेन्नई। योग्य उत्तर पर्याय सी संभल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कल्की धाम मंदिराचे उद्घाटन संभल येथे केले। प्रश्न 24वा, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कुठे झाला होता? पर्याय ए सारनाथ, बी लुंबिनी, सी कुशीनगर, डी गया। योग्य उत्तर पर्याय बी लुंबिनी। भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता। प्रश्न 25वा, जालियनवाला बाग या प्रसिद्ध कवितेचे कवी कोण आहेत? पर्याय ए कुसुमाग्रज, बी भालचंद्र नेमाडे, सी पु ल देशपांडे, डी अण्णाभाऊ साठे। योग्य उत्तर पर्याय ए कुसुमाग्रज। जालियनवाला बाग या प्रसिद्ध कवितेचे कवी कुसुमाग्रज आहेत।
प्रश्न 26वा, भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय ए मध्य प्रदेश, बी कर्नाटक, सी आसाम, डी राजस्थान. योग्य उत्तर पर्याय डी राजस्थान. भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्यामध्ये आहे. प्रश्न 27वा, भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कुठे आहे? पर्याय ए मुंबई, बी पुणे, सी दिल्ली, डी शिमला. योग्य उत्तर पर्याय बी पुणे. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा पुणे येथे आहे. प्रश्न 28वा, अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला? पर्याय ए लसीकरण, बी जलविद्युत, सी डायनामाइट, डी पेनिसिलिन. योग्य उत्तर पर्याय सी डायनामाइट. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. प्रश्न 29वा, अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? पर्याय ए राकेश शर्मा, बी समीर शर्मा, सी अरुण शर्मा, डी अभिजित शर्मा. योग्य उत्तर पर्याय ए राकेश शर्मा. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय राकेश शर्मा होय. प्रश्न 30वा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? पर्याय ए डॉक्टर वर्गीस कुरियन, बी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, सी डॉक्टर होमी भाभा, डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. योग्य उत्तर पर्याय बी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना म्हटले जाते. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत बरं. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न 31वा, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पर्याय ए 3 वर्ष, बी 4 वर्ष, सी 5 वर्ष, डी 6 वर्ष. योग्य उत्तर पर्याय सी 5 वर्ष. भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. प्रश्न 32वा, पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पर्याय ए विल्यम हार्वे, बी रॉबर्ट हुक, सी कार्ल लँडस्टेनर, डी जगदीशचंद्र बोस. योग्य उत्तर पर्याय बी रॉबर्ट हुक. पेशींचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला. प्रश्न 33वा, आकारमानाने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पर्याय ए 2रा, बी 5वा, सी 7वा, डी 8वा. योग्य उत्तर पर्याय सी 7वा. आकारमानाने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. प्रश्न 34वा, रिंगाण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय ए कृष्णात खोत, बी पु ल देशपांडे, सी भालचंद्र नेमाडे, डी अण्णाभाऊ साठे. योग्य उत्तर पर्याय ए कृष्णात खोत. रिंगाण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कृष्णात खोत हे आहेत. प्रश्न 35वा, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? पर्याय ए 1915, बी 1920, सी 1930, डी 1942. योग्य उत्तर पर्याय डी 1942. चले जाव ही चळवळ 1942 या वर्षी सुरू झाली होती. प्रश्न 36वा, महाराष्ट्रातून संसदेवर किती सदस्य निवडून जातात? पर्याय ए 48, बी 19, सी 67, डी 288. योग्य उत्तर पर्याय सी 67. महाराष्ट्रातून संसदेवर 67 सदस्य निवडून जातात. प्रश्न 37वा, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून जातात? पर्याय ए 48 सदस्य, बी 19 सदस्य, सी 27 सदस्य, डी 32 सदस्य. योग्य उत्तर पर्याय ए 48 सदस्य. महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडून जातात. प्रश्न 38वा, काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? पर्याय ए रजिया सुलतान, बी मेहबूबा मुफ्ती, सी हिना भट्ट, डी शेख हसीना. योग्य उत्तर पर्याय बी मेहबूबा मुफ्ती. काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती ह्या आहेत. प्रश्न 39वा, महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? पर्याय ए भिवंडी, बी इचलकरंजी, सी मालेगाव, डी मुंबई. योग्य उत्तर पर्याय डी मुंबई. महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली होती. प्रश्न 40वा, महाराष्ट्रात संगणकीकृत झालेले पहिले बंदर कोणते? पर्याय ए मुंबई,
बी रत्नागिरी, सी हरणे, डी न्हावाशेवा. योग्य उत्तर पर्याय डी न्हावाशेवा. महाराष्ट्रात संगणकीकृत झालेले पहिले बंदर न्हावाशेवा हे आहे. मित्रांनो, अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 41वा. मुंबई नाशिक मार्ग कोणत्या घाटातून जातो? पर्याय ए पसरणी, बी फोंडा, सी कसारा, डी कुंभारली. योग्य उत्तर पर्याय सी कसारा. मुंबई नाशिक मार्ग कसारा घाटातून जातो. प्रश्न 42वा. दुधाचा महापूर योजना कोणत्या वर्षापासून सुरू झाली? पर्याय ए 1970, बी 1971, सी 1972, डी 1973. योग्य उत्तर पर्याय ए 1970. दुधाचा महापूर योजना 1970 या वर्षापासून सुरू झाली. प्रश्न 43वा. इटलीचा आक्रमक हुकुमशहा कोण होता? पर्याय ए हिटलर, बी कमाल पाशा, सी मुसोलिनी, डी सुलतान माजिद. योग्य उत्तर पर्याय सी मुसोलिनी. इटलीचा आक्रमक हुकुमशहा मुसोलिनी हा होता. प्रश्न 44वा. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय ए सई परांजपे, बी डॉक्टर जब्बार पटेल, सी प्रेमानंद गज्वी, डी पु ल देशपांडे. योग्य उत्तर पर्याय बी डॉक्टर जब्बार पटेल. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल होते. प्रश्न 45वा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? पर्याय ए अकोला, बी हिंगोली, सी वाशिम, डी मुंबई शहर. योग्य उत्तर पर्याय डी मुंबई शहर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुंबई शहर हा जिल्हा सर्वात लहान आहे. प्रश्न 46वा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय ए वॉशिंग्टन DC, बी हेग, सी जिनिव्हा, डी काठमांडू. योग्य उत्तर पर्याय बी हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हेग येथे आहे. प्रश्न 47वा. महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला आहे? पर्याय ए शरद पवार, बी चैत्राम पवार, सी सुधीर मुनगंटीवार, डी अजित पवार. योग्य उत्तर पर्याय बी चैत्राम पवार. महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार खालीलपैकी चैत्राम पवार यांना प्राप्त झाला आहे. प्रश्न 48वा. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय ए महात्मा फुले, बी डॉक्टर आंबेडकर, सी सरदार पटेल, डी महात्मा गांधी. योग्य उत्तर पर्याय डी महात्मा गांधी. हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले. प्रश्न 49वा. भारताने सन 1974 मध्ये पहिली अणुचाचणी कुठे केली? पर्याय ए श्रीहरिकोटा, बी कच्छ, सी पोखरण, डी उदयपूर. योग्य उत्तर पर्याय सी पोखरण. भारताने सन 1974 मध्ये पहिली अणुचाचणी पोखरण येथे केली. प्रश्न 50वा. वि वा शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? पर्याय ए कुसुमाग्रज, बी गोविंदाग्रज, सी केशवसूत, डी केशवकुमार. योग्य उत्तर पर्याय ए कुसुमाग्रज. वि वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.